हरी जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 पहिलेच करून घ्याल आले थांबून ध्यान उभे ठेवारे सुंदर ते ध्यान
तुळशी हार गळा कासे पितांबर तळपती श्रावणे मकर कुंडले तळपती श्रावणे कौतुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुकामणी माझे आवडे
तुळशीहार गळा कासे पितांबर हो तुळशीहार गळा कासे पितांबर कासे पितांबर विठोबार कुमारी विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय राम कृष्णा हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्णा हरे राम कृष्ण 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 हरे राम कृष्णा हरे राम जय राम कृष्णा हरे राम कृष्ण हरे जय राम हरे राम कृष्ण राम राम जय राम हरे हरे राम 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 जय राम हरे राम जय 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 राम हरे राम हरे 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 जय राम हरे जय राम जय 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 राम हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले होता बनी सुख झाले होता बनी राम विठ्ठल बरवा बरवा तुझा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधाने सुख झाले ओ साधाने राम तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा
सुकृताची गोडी गोडी भक्त सुकृताची गोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी राम तुहा विठ्ठल बडवा बडवा तुहा विठ्ठल बडवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा राम तुहा विठ्ठल बडवा बडवा तुहा विठ्ठल बडवा तुहा माधवा बरावा तुहा माधवा बरावा राम तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आवर सर्व सुखाचे आवर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आवर सर्व सुखाचे आवर सर्व सुखाचे आवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबार तुमा देवी वर बाबार तुमा देवी वर हे बापर तुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर हो बाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हे तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हे तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरे जय राम राम जय राम हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे हरे जय राम हरे जय राम जय जय राम जय 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 राम हरे हरे जय राम हरे हरे जय जय राम जय राम जय 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 राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम प्रपंच ओशरो प्रपंच ओसरो ओशरो प्रपंच ओशरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो चित्त तुझे पायी मुरो चित्त तुझे पायी मुरो चित्त तुझे पायी मुरो चित्त तुझे पायी देव चित्त तुझे पायी देव प्रपंच ओशरो प्रपंच ओसरो प्रपंच ओशरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो चित्त
पायी मुरुत तुझे पायी देव चित्त तुझे पायी देव तुझे पायी देव चित्त तुझे पायी देव ऐसे करिका पांडुरंगा करिगा पांडुरंगा ऐसे करिका पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा रंगवावे रंगा शुद्ध रंगवावे रंगा रंगवावे रंगा शुद्ध रंगवावे रंगा पुरी पुरी आता पुरे पुरे आता पुरी पुरी आता पुरे पुरे आता नको दुनियाची सत्ता नको दुनियाची सत्ता नको दुर्याची सत्ता नको दुर्याची सत्ता दुर्याची सत्ता नको दुर्याची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा रंग वावे रंगा जुट रंग वावे रंगा जुट रंग वावे रंगा जुट रंग हे लक्ष्मी के ते फेरा लटी के ते पेड़ा लक्ष्मी के ते फेरा लटी के ते पेड़ा तुका म्हणे दायो पिडा तुका म्हणे दायो पिडा तुका म्हणे जाय बिडा तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय बिडा तुका म्हणे जाय बिडा हे लटी के ते फेरा लटी के ते पेड़ा ओ लटी के ते फेरा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा रंग वावे रंगा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो
मोरा पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई श्री संत सखाराम महाराज श्री संत गजानन महाराज की श्री गुरु भक्ते महाराज सद्गुरु गोप महाराज प्रपंच उसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाभिरंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाभिरंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वाभिरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांसिया दुसरे चरण संतांजिया दुसरे त्यांच्या कृपादाने कधीचा शांत कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कधीचा शांत कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला देवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारितो आपुले आपण देवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठाला विठाला गोरा पुंडलिक वरद ज्ञानदेव तुकाराम आदि जगती मुक्ताबाई संत सखाराम महाराज महाराज गणपती महाराज की जय प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाभिरंगा पूजनीय तुकोबराय प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून दोन प्रकारचं मागणं मागतात विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी दोन प्रकारचं मागणं मागितलेलं आहे. एक मागणं आहे विद्यात्मक आणि दुसरं आहे निषेधात्मक. एक मागणं आहे सकारात्मक आणि दुसरं आहे नकारात्मक. म्हणजे अगदी आपल्या गावरान भाषेत जर बोलायचं झालं तर एक यादी काय पाहिजे याची व्यक्त करतात आणि एक यादी काय नाही पाहिजे याची व्यक्त करतात. विठाला विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी दोन प्रकारचं मागणं मागितलं. पण अभंगावर चिंतन अभंगावर प्रकाश टाकण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की शास्त्राने वक्त्याला असा दंडक घालून दिलेला आहे की वक्त्रा यद संवदित तच्चतुर्विधं विभज्य संवदित प्रथमां प्रतिज्ञांच द्वितीयं उपोद्घातंच तृतीयां प्रस्तावनांच चतुर्थं विशदीकरणंच. की वक्त्याने बोलत असताना आपल्या बोलण्याला चार भागामध्ये विभागायचं असतं.
म्हणजे त्यातला पहिला भाग आहे प्रतिज्ञा. प्रतिज्ञेच्या शास्त्रानं असं लक्षण केलं, उत्तरकाले स्वकर्तव्यत्वेन निर्देश याचा प्रतिज्ञा. उत्तरकाल म्हणजे कोणता काळ हो? उत्तरकाल म्हणजे पुढचा काळ. पुढच्या काळामध्ये आपल्याला जे काही उरलेल्या 2 तासामध्ये जे अभंगावर चिंतन करायचं आहे त्याच्याविषयी एका वाक्यात सांगणं यालाच काय म्हणतात प्रतिज्ञा. ती आपण अभंगाची किल्ली की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय 2 प्रकारचं मागणं मागतात. त्यातला दुसरा मुद्दा आहे द्वितीयम उपोद्घातांचे, म्हणजे वक्त्याने दुसऱ्यांदा उपोद्घात करावा. यत् कार्यम वर्तमाने भवनवादी घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनम तद वक्तव्यम उपोद्घातत्वम. वर्तमान जे कार्य सुरू आहे की नाही त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला शास्त्रामध्ये उपोद्घात म्हणतात, मराठीत परिहार म्हणतात. आणि हा जो उपोद्घात आहे हा परिहार आहे, हा फक्त तुम्हा आम्हाला म्हणजे ह्या जड जीवांसाठी द्यावा लागतो असतो. फक्त हा देव आणि संतांजवळ द्यावा लागत नाही. ते म्हणतात महाराज का द्यावा नाही लागत, तर याचे काही कारण आहे. न सांगतात महाकळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. न सांगतात महागणो येते अंतर, गणो येते अंतर, विश्व विश्वंभर विश्व विश्वंभर परिहार चिन्ह लगे. न सांगतात महागणो येते अंतर, विश्व विश्वंभर परिहार चिन्ह लगे, विश्व विश्वंभर परिहार चिन्ह लगे. न सांगतात महागणो येते अंतर, विश्व विश्वंभर परिहार चिन्ह लगे, विश्व विश्वंभर परिहार चिन्ह लगे. परिहार चिन्ह लगे. न सांगता तुम्हा हे काय सर्वनामे. देव आणि संत यांना काय होते न सांगता कळते. मग आपण देव आहोत का, आपण संत आहोत का, नाही ना. मग आपल्यासाठी तो परिहार द्यावा लागत असतो. तर आजची जी सेवा आहे ती श्री गुरुबाबांच्या आज्ञेने ही माझ्या वाटेला आलेली आहे. तेवढी माझी काही पात्रता नाही, परंतु बाबांनी आज्ञा दिली सेवकी करावी सांगितले काम. बाबांनी जशी आज्ञा केली तसे मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्व विश्वंभर परिहार चिन्ह लगे. देवाला आणि संतांना परिहार द्यावा लागत नाही. यासाठी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक राजा होता आणि तो राजा राज्य करत असताना राज्य करत असताना आपल्या राज्याची परिस्थिती कशी आहे ही बघण्यासाठी तो आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला. मग फेरफटका मारण्यासाठी गेला असताना राज्याच्याच थोडस बाहेर एका साधूची कुटिया होती आणि त्या साधूंच्या कुटियेमध्ये आपला जसा आश्रम आहे की नाही अशाच आश्रम म्हणजे असे आपल्यासारखेच विद्यार्थी तिथं अध्ययन करत होते. मग तो राजा फेरफटका मारत असताना संपूर्ण राज्याचा फेरफटका झाला आणि बाहेरच्या दिशेने गेला. तिकडं राजा त्या साधुबांची कुटिया होती. त्या कुटिया जवळ गेला. त्या विद्यार्थ्यांनी बघितलं की आपल्या नगरीचा राजा आला आहे. मग राजाचं स्वागत तर करायलाच पाहिजे. आता आपल्या इथं समजा कोणी आमदार खासदार कोणी आला तर आपण साहजिक आहे सत्कार करतो की नाही, नारळ देतो श्रीफळ देतो. तसंच तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तसं वाटलं आश्रमातला. मग त्यांनी त्यांच्या गुरुजींना सांगितलं की गुरुजी आपल्या नगरीचे राजे आले आहेत. मग ते म्हणले आम्ही आसन टाकतो, राजे साहेबांना आसन टाकतो. तर राजे म्हणाले, ते साधुबा म्हणाले राजाला आसन टाकायचं नाही, म्हणजे त्याला पाणी द्यायचं. म्हणजे त्याला पाणी पण दिलं नाही. राजा आला साधुबांच्या कुटियेमध्ये बसला. तो काय आजच्या काळचा राजा होता का, तो पूर्वीच्या काळचा राजा सुद्धा विद्वान होता. राजाच्या हे लक्षात आलं की अतिथी देवो भव,
अतिथी काय असतो? देव असतो. याच नियमाला अनुसरून मग त्या राजाची तिथं पूजा नाही करायला, परंतु राजाचं आसन टाकायला पाहिजे होतं राजाला. का हो दत्ता महाराज, टाकायला पाहिजे होते की नाही? आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर मग आपण त्यांना बसायला टाकतो की नाही? घरात बोलवतो त्यांना, म्हणतो बसा बसा, या या बसा, पाणी घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, आपण असं म्हणतो त्यांना. तसंच राजाला वाटलं की नक्की आपल्याकडून काहीतरी चुकलेलं दिसतंय, म्हणून राजेसाहेबांनी आपल्या काही बोलले नाही. माहित नव्हतं, परंतु त्यांना कसं कळलं? ते काय होते? संत होते ते, म्हणून त्यांना कळतं. विठाल विठाल विठ्ठल 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 त्यांना न सांगता कळलं, म्हणून म्हणतात देवाला आणि संतांना न सांगता कळते. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी 2 प्रकारचं मागणं मागितलंय. किती प्रकारचं मागणं मागितलंय? या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी 2 प्रकारचं मागणं मागितलेलं. किती? 2 प्रकारचं मागणं. एक मागणं आहे सकारात्मक आणि दुसरं नकारात्मक. आपल्याला आता इथं प्रश्न पडू शकतो की पहिलं मागणं योग्य आहे की अयोग्य आहे? हे बघा, आपल्या सगळ्या शास्त्रकारांनी म्हणजे सर्वांनी या मागण्याचा निषेध केला आहे. वेदामध्ये सुद्धा मागण्याचा निषेध केला आहे. एतस्मात् वा गार्गी अवादित्वा एतस्मात् लोकात्रेति सकृपणः. श्रुतीनेच म्हणजे कोणी? वेदाने मागण्याचा निषेध केला आहे. अजून कोणी केलाय हो? ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मागणीचा निषेध केलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मागणीचा निषेध केला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा मागणीचा निषेध केलेला आहे. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. अजून तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, 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 तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरे जने देगाचे, हात पसरे जने देगाचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. पवन करे ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरे देणे देखत्याने, हात पसरे देणे देखत्याने. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, आता बसविणे दिगजाने, आता बसविणे दिगजाने, दिगजाने. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने भिकत्या, हात पसरी जिने धिकताचे, म्हणजे जो हात पसरतो ते त्याला धिक्कार आहे. अजून एक जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, जिने लाजिरवाने, दडोदिने लाजिरवाने, ओ तयासी नारायणे, तयासी नारायणे, उपेक्षे दे सर्वथा, उपेक्षे जय सर्वथा, उपेक्षे दे सर्वथा. भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, अवलंबने, जडोदिने लाजिरवाणे, दया
भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने तयासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने पहिला तोटा, तयासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा हा दुसरा तोटा. म्हणजे जो मागतो त्याचे दोन तोटे होतात असं जगद्गुरु तुकोबराय या प्रमाणे सांगतात. जो मागतो त्याचे किती तोटे होतात? किती? हा, जो मागतो त्याचे दोन तोटे होतात. पहिला तोटा म्हणजे भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने, त्याला लाजिरवाने जगावं लागते. आणि दुसरा तयासी नारायणी उपेक्षिजे सर्वता, म्हणजे त्याच्यापासून भगवंत देव दूर चालला जातो. प्रपंचाचं जर साध्य बघितलं म्हणजे संसाराचं, तर काय आहे हो साध्य? प्रपंचाचं साध्य फक्त मान आहे. प्रपंचामध्ये माणूस किती कुटाने करू द्या, काहीही करू द्या, जग अख्खं उलथ पालथ जरी घातलं, तुमच्या इकडे काय शब्द आहे मला माहित नाही बरं, आमच्या इकडे असं म्हणतात, जग असं उलथ पालथ जरी घातलं तरी माणूस ते कशासाठी करतो? फक्त आपल्याला मान मिळवण्यासाठी. आणि परमार्थामध्ये परमार्थाचं साध्य जर काय असेल तर तो देव. परमार्थ कशासाठी करत असतो? आपल्याला देव प्राप्त करून घेण्यासाठी. विठाल विठाल गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा. भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने, म्हणजे मागितल्यानं दोन तोटे होतात. किती तोटे होतात? दोन तोटे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. एका व्यक्तीजवळ दोन वावर होते. किती वावर होते? दोन वावर होते. ते एका वावरामध्ये एक वावर कसं होतं? एक काळ्या मातीचं वावर होतं आणि दुसरं पांढऱ्या मातीचं वावर होतं. कोणत्या मातीचं होतं? पांढऱ्या मातीचं. जे काळ्या मातीचं वावर होतं की नाही, त्याच्यामध्ये काय पेरलं माहिती? त्याच्यामध्ये पेरला मक्का. नाही नाही, काळ्या मातीच्या वावरामध्ये पेरला ऊस आणि पांढऱ्या मातीच्या वावरामध्ये पेरला मका. काळ्या मातीचं वावर आहे की नाही ते आपलं गावाच्या शेजारी होतं आणि पांढऱ्या मातीचं वावर असं दूर होतं. मग त्या काळ्या मातीच्या वावरामध्ये गावातले डुकरं शिरले. गावडुकरं. गावातल्या वावरामध्ये कोणती डुकरं शिरले? गावडुकरं. आणि जे दूर वावर होतं पांढऱ्या मातीचं, त्या वावरामध्ये कोणते डुकरं शिरले? डुकरामध्ये दोनच प्रकार असतात बरं. कोणते कोणते? एक काळे डुकर आणि दुसरे पांढरे डुकर. विठाला विठाला हे बघा, त्या व्यक्तीकडे वावर किती होते, म्हणजे शेत किती होते? दोन वावर होती. आणि दोन्ही वावरात एका वावरामध्ये होता ऊस. त्या ऊसामध्ये गावडुकर गेले आणि जो पांढऱ्या मातीचा वावर होता त्याच्यामध्ये रानडुकर गेले. ऊसही गेला आणि मकाही गेला. मग त्या व्यक्तीकडे काय शिल्लक राहिलो? म्हणजे पीक, जे त्याचं साधन आहे, म्हणजे पीक उत्पन्न होईल, फल काहीच येणार नाही त्याला. म्हणजे दोन्ही नष्ट झाले की नाही. मकाही गेला आणि ऊसही गेला. तसंच आपण जर मागितलं तर मागितल्यामुळे काय होऊ शकते? संसारात जर मागितलं तर आपला मान जातो आणि परमार्थातलं मागितलं तर देव चालला जातो. विठाला विठाला म्हणून इथं जगद्गुरु तुकोबराय मागण्याचा काय करतात? निषेध करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात?
भिक्षापात्र अवलंबने. जो मागतो त्याला लाजीरवाने जगावं लागते. आणि तुम्हाला माहिती आहे की एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय स्वतः मागतात. कुठं मागतात माहिती आहे का? अभंगाच्या पहिल्या चरणात. प्रपंच ओसारो 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 तुझे पाय मोरो चित तुझे पाय मोरो चित्त तुझे पाय मोरो चित्त तुझे पाय मोरो चित तुझे पाय मोरो चित तुझे पाय मोरो चित्त तुझे पाय मोरो चित्त तुझे पाय मोरो ऐसे करेगा पांडुरंगा 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 प्रपंचोसरो चित्त तुझे पायी मरो. प्रपंचोसरो म्हणजे आपल्याला आता इथं प्रश्न पडेल, एक तर मागायला पाहिजे की मागायला नाही पाहिजे. म्हणजे प्रपंचोसरो चित्त तुझे पायी मरो म्हणजे इथं आपल्याला दोन प्रश्न निर्माण होतात. कोणचे कोणचे? पहिला प्रश्न एक, जगद्गुरु तुकोबारायांनी मागण्याचा निषेध सुद्धा केला आणि एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय मागतात सुद्धा. बरोबर आहे की नाही? तर मग हे बघा, जेवण करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे हो? पहा बरं, नक्की ना? करपट ढेकरं येत असताना करपट ढेकरं येत असताना जेवण नाही करायला पाहिजे. आणि भूक जर लागली तर जेवण करायला पाहिजे. तर तसं आपल्या आश्रममध्ये जेवण्यासाठी काही नियम नाही. जेव्हा जेव्हा मधुकर येईल तेव्हा तेव्हा पोरं ताट घेऊन येतात बरं. त्याच्यामुळे ते बरोबर बोलले, जेवण करायलाच पाहिजे करपट ढेकरं येत असताना सुद्धा. तरी बघा, शास्त्राने जेवण कधी करावं याचा सुद्धा नियम सांगितलेला आहे. समर्थ महाराज जेवण कधी करायला पाहिजे? दिवस माळायच्या आधी. समर्थ महाराज म्हणून राहिले भूक लागली की जेवण करायला पाहिजे, भूक लागल्यानंतर नाही जेवण करायला पाहिजे. यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, सायं प्रातरौ शनग्गु. सायं प्रातर म्हणजे काय? सकाळ आणि संध्याकाळ दोनच वेळेस जेवण करायला पाहिजे. जसे आपले बाबा करतात की नाही. बाबाने आतापर्यंत कधी सूर्योदयाच्या म्हणजे सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर जेवण केलेलं नाही. म्हणून बाबाची तब्येत कशी आहे? एकदम व्यवस्थित आहे. आपल्याला कधी काय होते? कोणा डोकं दुखते, कोणाची ताप येते, कोणाच पोट दुखते, कोणाच्या लिव्हरवर सूज येते, कोणाला काही होते. आपलं हा बऱ्याच जणांचे पोटे दुखायला लागला आज. हे बघा, म्हणजे आपलं वय आहे का ते दुखणं येण्याचं? नाही. परंतु आपण जेव्हा जेव्हा मधु करीन, जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवायला येतो. म्हणजे शास्त्र काय सांगते? सायं प्रातरौ शनग्गु. सकाळ आणि संध्याकाळ जेवण करायला पाहिजे असं कुठं सांगितलेलं आहे? यजुर्वेदामध्ये. सायं प्रातरौ शनग्गु. तुम्ही म्हणताना ते शेवटचं हे गु काय लावलं बा नेमकं? तर यजुर्वेदामध्ये अनुस्वार उच्चार काय होतो? गु असा होतो. ओम महसन्नो भवन्तु वादिनो हवे कुदेवता दाता मितद्रवः सर्गाः
जंभयन्तो हिम्रकेगु रक्षागु शिसणाम्यस्मिद्यु यवन्नमीवा विठल 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 आपण आता यजुर्वेदामधला श्लोक म्हटला त्याच्यामध्ये आलं होतं की नाही त्याच्यामध्ये आलं होतं म्हणजे जेवण्यासाठी सुद्धा काय आहे नियम आहे शास्त्राने जेवण्यासाठी सुद्धा नियम सांगितलाय म्हणजे जेवण कधी करावं बा विठाल विठाल म्हणजे जेवण योग्य आहे जेवण करणं की अयोग्य आपला हा विषय चालू होता तसंच मागणं योग्य आहे की अयोग्य तर मागणं योग्य सुद्धा आहे आणि अयोग्य सुद्धा आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बघा एका ठिकाणी काही मागणे हे अमानुचित काही मागणे अमानुचित काही मागणे हे अमानुचित काही मागणे 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 अमानुचित वडिलाची रीत जाणत सो वडिलाची रीत जाणत सो काही मागणे हे अमानुचित काही मागणे अमानुचित काही मागणे हे अमानुचित काही मागणे 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 काही मागणे हे अमानुचित म्हणजे काही मागणं आमच्यासाठी अनुचित आहे आणि काही काय आहे मग उचित म्हणजे काही मागायला सुद्धा पाहिजे आणि काही नाही मागायला पाहिजे प्रपंच ओसरो प्रपंच शब्दाचा अर्थ असा होतो प्र म्हणजे विशेष रूपाने आणि पचपचती हा धातू आहे प्रसाद महाराज पचपचती म्हणजे काय हो शिजवणे किंवा स्वयंपाक हा स्वयंपाक करणे तो दुसरा झाला पण शिजवणे प्र म्हणजे विशेष रूपाने आणि पचपचती म्हणजे शिजवणे जो विशेष रूपाने शिजवतो त्याला काय म्हणतात प्रपंच विठाल प्रपंच ओसरो ओसरणं शब्दाचा अर्थ ज्यांच्या गावाला ज्यांच्या भागात नदी आहे त्यांना समजेल पा ओसरणं म्हणजे काय असते ज्यावेळेस नदीला पूर येतो की नाही पूर आल्यानंतर तो काय 2 वर्ष तसाच नाही थांबत 1-2 दिवस थांबतो नंतर हळू ओसरायला सुरू होतो ओसरणं म्हणजे काय हळूहळू कमी होणं किंवा हळूहळू संपणं याला काय म्हणतात ओसरणं जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात प्रपंच कसा हो हळूहळू संपू पहिली गोष्ट जगद्गुरु तुकोबराय मागण्याचा निषेध करतात आणि पुन्हा काय म्हणतात हळूहळू संपू जी गोष्ट आपल्याला नको वाटते ती अशी हळूहळू जाई वाटते की एकदम जाई वाटते परत एकदा आहे का जी गोष्ट आपल्याला नको वाटते ती गोष्ट हळूहळू जाई वाटते की एकदम जाई वाटते एकदम नक्की जसं की आपल्या खिशात दत्ता महाराज तुमच्या खिशात विंचू आहे मग तुम्हाला कसं जा वाटेल असं हळूहळू जा वाटेल का नाही तुम्हाला काय वाटतं धरावून फेकून द्यावा त्याला असंच वाटेल की नाही मग तुकाराम महाराज असं काय म्हणतात बरं हा प्रपंच आपल्याला काय करतो दिवसेंदिवस शिजवत चाललाय शिजवतो म्हणजे काय आपल्याला त्रास देतोय तो प्रपंच म्हणजे काय हा संसार ना हा काय करतो आपल्याला दिवसेंदिवस त्रास देतोय का आतापर्यंत कोणाचा संसार प्रपंच पूर्ण झाला नाही तर तुम्ही मला सांगा
बऱ्याच जणांनी तो संसार प्रपंच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो पूर्ण झाला नाही. तो नंतर कोणी कोणी केला होता, तर रावणाने त्याचा प्रयत्न केला होता. अजून अजून बरेच आपल्याला अशी उदाहरणं पाहायला भेटतील की त्यांनी हा संसार प्रपंच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो काही झाला नाही. मग तो आपल्याच्याने होईल का? तर नाही होणार. विठाला विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम आदेशाची मुक्ताबाई की जय. सकाराम महाराज की, गजानन महाराज की, गणपती महाराज की. बऱ्याच जणांनी हा संसार प्रपंच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झाला नाही. तुम्ही म्हणता का नाही झाला हो? तर हा जो प्रपंच आहे, हा जो संसार आहे की नाही, या संसाराचं मूळच दुःख रूप आहे. विश्रांती नाही कोठे अंतराचा दिवस. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. उत्तरावी गोविंदा मानवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी म्हणजे इथं सुख तर सोडावं, परंतु सुखाचा विचार सुद्धा नाहीये. असा असणारा संसार. तरी जगद्गुरु तुकोबराय हा संसार या प्रपंचाला काय म्हणतात? तो कसा व्हावा? हळूहळू संपावा, म्हणजे हळूहळू ओसरावा तो. असं म्हणतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचं चुकते की नाही हो इथं? आहे की अक्षय महाराज म्हणतात चुकतात तुकाराम महाराज. मग आपण काय करू आता? तुकाराम महाराज चुकत नाही तुकाराम महाराज, परंतु एक नियम आहे बघा. जे हळूहळू घडते ते आदर्श ठरते, आणि जे एकदम घडते ते आदर्श नाही ठरत. विठाला विठाला जे हळूहळू घडते ते आदर्श ठरते, आणि जे एकदम घडते ते आदर्श नाही ठरत. आपल्या गावातला एक माणूस 50-60 वर्षापूर्वी, आता तुम्हाला माहिती हा भाग कसा आहे, इथं पाण्याची टंचाई, त्याचबरोबर पीक बरोबर येत नाही. पाणी जर कधी आलं तर जास्तच येते, नाही तर कधी कधी येत पण नाही पाऊस. त्यामुळे या भागाला कंटाळून त्रासून तो माणूस पुन्हा मुंबई या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गेला. आपलं पोट भरण्याकरता तो पुन्हा मुंबई येथे गेला. कधी गेला तो? 50-60 वर्षापूर्वी. आणि एक मनुष्य काल गेला सकाळी सकाळी. तो काल सकाळी काय बरं, काल सकाळी नाही, तो आज सकाळी गेला. कारण की त्याची एवढी फजिती चालू होती, त्याची जेवायची सुद्धा सोय नव्हती. तो रात्री आपल्या आश्रमामध्ये भंडारा होता ना,
रात्री आपल्या म्हणजे आपला भंडारा जेवला तो आणि मग चालला गेला पुन्हा मुंबईला. कारण की एवढी तिची जेवायची परिस्थिती नाजूक होती, त्याला जेवायला सुद्धा भेटत नव्हतं. एकदा जर त्याला जेवायला भेटलं नाही तो 2-2 दिवस उपाशी राहत होता. अशी तिची हलाखीची परिस्थिती. मग त्याने रात्री जेवण केलं आणि सकाळच्या ट्रेन नांदुऱ्यावरून तो पुण्याला गेला. आणि जो 50 वर्षापूर्वी गेला होता की नाही, त्याने काय केलं, 50-60 वर्षापूर्वी जो व्यक्ती गेलता त्याने असा विचार केला मनामध्ये, आपलं गाव सोडून आपण बरेच दिवस झाले की आपण आपलं गाव सोडून आलो, आपल्या गावातले लोक आपली वाट पाहत असतील. या हेतून तो त्याच्या मनात अशी गावकऱ्यांविषयी अशी प्रेमळ भावना उत्पन्न झाली. आणि तो काय त्यांनी गावातल्या सरपंचाला फोन केला. तो म्हणला, सरपंच साहेब, मी आज संध्याकाळी आपल्या गावामध्ये येतो, माझ्या हेलिकॉप्टरने येईल मी, आणि योगायोगाने गणपती बाप्पाचं आगमन झालेलंच आहे, तर मग आपल्या गावावरही पुष्पवृष्टी करतो आणि गणपती बाप्पावर दिवर पुष्पवृष्टी करतो. तो म्हणला ठीक आहे. आता तो एवढा 50-60 वर्षापूर्वी गेलता, मग तो एकदम वजनात येणार. मग या हेतून गावातल्या सरपंच साहेब जे होते त्यांनी काय केलं, ते जे सरपंच होते त्यांनी काय केलं, गावात एक सत्कार समारंभ ठेवला. आता एवढ्या दिवसाने आपल्या गावात एक माणूस येतोय बा, आणि त्यांनी एवढी प्रगती केली, एवढी उन्नती केली, मग ते हेतून त्यांनी काय केलं, सत्कार ठेवला. तो सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी सगळे गावातले लोक आमंत्रित केले. आणि तेवढ्याच कालामध्ये सरपंच साहेबाला जो सकाळी गेलता की नाही आपल्या आश्रमातला भंडारा खाऊन, त्याचा फोन आला. तो म्हणाला, सरपंच साहेब, मी आज आपल्या गावामध्ये येतोय. आता तो जाताना असंच गेलता अंडरपॅन्टीवर. बरं कृष्ण महाराज, असं अंडरपॅन्टीवर गेला. तो अंडरपॅन्टीवर गेला आणि बनेल फाटलंच होते तो. असं बनेल अंडरपॅन्ट, असंच बनेल अंडरपॅन्टवर गेला तो. आणि संध्याकाळी फोन केला सरपंच साहेबाला वाटलं याने नक्की दारू बिरू घेतली असं, म्हणून हा असा बराळायला लागला. सरपंचांनी काय त्याच्या मनावर घेतलं नाही. परंतु संध्याकाळचा टाइम झाला, दोघांनी बी टाइम एकच ठेवला होता येण्यासाठी. मग जो 50-60 वर्षापूर्वी जो व्यक्ती गेला होता तो आला, त्याच्या हेलिकॉप्टर मधून त्यांनी गावावर पुष्पवृष्टी केली. आणि तेवढ्याच वेळामध्ये जसं तो त्याच्या हेलिकॉप्टर मध्ये आला, तसा हा सुद्धा जो सकाळी गेलता तोच याच्या हेलिकॉप्टर मध्ये आला. दोघांनी गावावर पुष्पवृष्टी केली. आणि दोघांचंही आता गाव छोटं होतं, मग त्यांनी ते हेलिकॉप्टर ते गावाच्या बाहेर लावलं आणि गावामध्ये प्रवेश केला. गावकऱ्यांनी मग सत्काराचं आयोजन केलं होतं. आता मी तुम्हाला इथं प्रश्न विचारतो. आता ते गावकरी जे दोघं होते की नाही, कोणचा जो 50-60 वर्षापूर्वी गेलता त्याचं नाव काय, गजानन, आणि जो आता सकाळी गेलता त्याचं नाव काय, तुकाराम, हे दोघं. मग आता लोक सांगा कोणाचा सत्कार ठेवतील, गजाननचा की तुकारामचा? कोणता, तो सकाळी गेलता तो ना. मग कोणता, जो 50 वर्षापूर्वी गेलता. का बरं? तर त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी 50-60 वर्षापूर्वी 50-60 वर्ष त्याने कष्ट केले, एवढे कष्ट केले, ते कष्ट करून तो इथपर्यंत पोहोचला. आणि हा जो होता तुकाराम, त्याने काय केलं, तुम्ही म्हणता आता तुम्ही सगळे सांगून राहिले की गजाननचा सत्कार करायला पाहिजे, पण तसं नाही. तुकारामने काय केलं, तुकारामने लुटमार थोडी गेली होती. तुकाराम एका घरी गेला, इथून गेल्यानंतर एका घरी गेला, आता आपली इथून भंडारा खाऊन गेला आणि त्याचं पाणी प्यायचंच राहून गेलं. मग तो त्याला तिथं गेला, ताण लागली. त्याचा जो टाइम, विठाल तुम्ही असं म्हणाले होते की ते सत्कार कोणाचा करतील, जो 50-60 वर्षापूर्वी गेला होता गजानन, त्याचा सत्कार करतील.
परंतु मी तुम्हाला सांगतो बघा, आज जो सकाळी गेलता की नाही तुकाराम नावाचा व्यक्ती, त्यांनी सुद्धा काय केलं माहितीये का, तो पुण्यामध्ये गेल्यानंतर एका आजीच्या घरात गेला. एवढा मोठा आलिशान बंगला होता तो. त्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर एक म्हाताऱ्या आजी होत्या आणि ते एकदम शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचल्या होत्या. मग तो गेला आणि आता आपल्या आश्रमामध्ये जसा नियम आहे की नाही दर्शन घेण्याचा, तसं त्यांनी त्या वयोवृद्ध आजीचं दर्शन घेतलं आणि आजीला सांगितलं, आजी मला पाणी द्या म्हणून. मग आजीने त्याला, आजी म्हणले हे भाऊ, त्या आजीला बोलता येत नव्हतं नीट. मग आजीने ते फक्त खुणवलं त्याला, तिकडे पाणी म्हणतो, पाणी पिला. आणि त्या आजीनं समजा त्या व्यक्तीकडे बघितलं आणि सांगितलं, भाऊ तू इकडे कुठं आला नेमकं. म्हणजे मग त्या व्यक्तीने सांगितलं की मी इकडे पुण्यामध्ये काम शोधण्यासाठी आलो, परंतु काम काही शोधाना, काम काही सापडेना. मग त्यांनी काय केलं, मग त्या आजी म्हणल्या त्याला की तू काय कर, इथं माझी सेवा कर आणि इथं माझ्याजवळच राहा. तुला जर काम धंदा भेटला तर जाय तू, नाहीतर मग इथं राहा. आणि माझी जी प्रॉपर्टी आहे, संपत्ती, मला काय कोणी वारीस नाही, माझा वारीस तूच होऊन जा. आता तो म्हटला, आयत्या पिठ्यावर रेघा वाढायला काय आवडते त्याला, मग काय आवडेलच ना त्याला. कष्ट नाही करायचे, काय नाही. आणि कर्मधर्म संयोगानं होऊ नये ते झालं, जे घडायला नाही पाहिजे ते घडलं. आणि त्या आजीचा दुपारीच मृत्यू झाला. मग त्या आजीचा मृत्यू झाला आणि त्या आजीचा मग आता कुणीच नव्हतं. सकाळीच हवा त्या आजीनं मृत्यूपत्र पण तयार करून ठेवलं त्याच्या नावाने. मग त्याने काय केलं, आजी दुपारी वारल्या, त्याने थोड्याच वेळात आजीचा अंत्यसंस्कार केला. आजीला एकदम फायनल करून टाकलं आणि तो आपलं हेलिकॉप्टर घेऊन ती संपत्ती येऊन ती गायब करून तो हेलिकॉप्टर घेऊन कुठे आला, आपल्या गावाकडे आला. मग आता त्याने तिथं लुटमार केली का, कुठे बँकर दरोडा टाकला, कोणाच्या घरात चोरी केली, कोणाचा खून केला, कोणाचा मर्डर, काहीच नाही केलं. त्याने सुद्धा ती संपत्ती कशी कमवली, म्हणजे अन्याय करून नाही कमवली, न्यायानेच कमवलेली. आणि जो 50-60 वर्षापूर्वी जो गजानन नावाचा व्यक्ती गेला होता, त्याने सुद्धा ती संपत्ती अन्याय करून नव्हती कमवली. परंतु एक आपल्या शास्त्राचा नियम आहे कसा, जे हळूहळू घडते ते आदर्श ठरते आणि जे एकदम घडते ते आदर्श नाही ठरत. विठाल विठाल जे हळूहळू घडते ते आदर्श ठरते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्यांच्यासाठी नाही म्हटलं होते प्रपंच सरो, ते कोणासाठी म्हटलं, ते आपल्यासाठी म्हटलं. तिथं मुक्तच झालेले होते, त्यांना मुक्तीची गरजच नव्हती, परंतु ते कोणासाठी म्हटले, तर ते आपल्यासाठी म्हटले. विठ्ठल विठ्ठल प्रपंच सरो चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो. म्हणजे माझं चित्त तुझ्या पायावर काय झालं पाहिजे, मुरलं पाहिजे. मुरणं म्हणजे काय हो, मुरणं म्हणजे काय, समजा 2 ग्लास ठेवले समोरासमोर, इकडे लक्ष द्या, 2 ग्लास ठेवलेले आणि त्या 2 ग्लासमध्ये दोन्ही ग्लासमध्ये 2 ग्लास ठेवले आणि एका ग्लासमध्ये रात्री शेंगदाणे टाकले आणि जो दुसरा ग्लास होता त्याच्यामध्ये सकाळी शेंगदाणे टाकले. म्हणजे आता जे 2 ग्लास होते त्याच्यातला जो 1 ग्लास होता की नाही, जो रात्री ज्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले होते, रात्री म्हणजे बराच वेळ झाला, त्या रात्री ज्यामध्ये शेंगदाणे टाकले होते ते काय झाले, ते मुरले. मुरणं म्हणजे पाण्यात मुरले. आणि जे आत्ता टाकले ते फक्त काय झाले, ते भिजले. तुम्हाला अर्थ समजते ना, मी 2 शब्दाचा अर्थ सांगतोय. एक, चित्त तुझे पायी मुरो, माझं चित्त तुझ्या पायावर काय झालं पाहिजे, मुरलं पाहिजे. चित्त तुझे पायी मुरो, मुरो म्हणजे काय, मुरो. मग तसंच काय हो, जे मुरते की नाही, मुरला म्हणजे तो कसा होतो, एकदम भिजट होऊन जाते. भिजला म्हणजे काय, फक्त तो बाहेरून फक्त भिजला. मग त्याच्या अंतःकरणामध्ये आपण कसं पांढरे कपडे घातले, टोपी घातली, धोतर घातलं, मग आपण हे काय झालं माहितीये का, आपण फक्त याच्यामध्ये भिजलोय. पण मुरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपलं अंतःकरण पवित्र करावं लागेल. विठाल विठाल बोला
प्रपंच सर्व चित्त तुझे पायी मरो. म्हणजे असा प्रपंच काय व्हावा, हळूहळू संपून जावा असं जगद्गुरु तुकोबरा म्हणतात. आणि माझं चित्त काय व्हावं, तुझ्या चरणावर मरून जावा. जगद्गुरु तुकोबरा अजून काय मागतात दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. ऐसे करेगा पांडुरंगा 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 चुचरंग वावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा चोदरंग वारे रंगा चोदरंग वारे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. ऐसे करेगा पांडुरंगा. पांडुरंग शब्दाचा अर्थ काय होते माहितीये का? पांडुरंग शब्दाचा सरळ सरळ असा अर्थ होते की पांढऱ्या रंगाचा. मी काय बोलतोय लक्ष द्या हा. पांडुरंग शब्दाचा अर्थ काय होते, पांढऱ्या रंगाचा. पण तुम्ही खरंच विचार करावं, पांडुरंग पांढऱ्या रंगाचा आहे का? अहो पांढरा सोडा, तो सावळा सुद्धा नाही. ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा काळा लावी गेला. म्हणून वेदा काळा लावी गेला. काळा नदी बहु काळा म्हणून वेदा काळा लावेला म्हणून वेदा काळा लावेला दादी काळा नदी बहु काळा ठाईचाची काळा अनादी बहु काळा. दादी काळा नदी बहु काळा नदी काळा नदी बहु काळा ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा काळा लावी गेला. म्हणून वेदा काळा लावी गेला. दादी काळा नदी बहु काळा म्हणून वेदा काळा लावेला म्हणून वेदा काळा हो ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लाविला. ठाईचाची काळा पांडुरंग परमात्मा कसा आहे? आताचा नाही तो काळा, ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लाविला. विठ्ठल 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 ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लाविला. पांडुरंग परमात्मा कसा आहे? आतापुरता आत्ताच नाही झाला तो काळा. कसा आहे? ठाईचा काळा अनादी बहु काळा. अनादी काळापासून तो परमात्मा काळा आहे. मग जगद्गुरु तुकोबरा असं काय म्हणतात हो? ऐसे करीगा पांडुरंगा. पांडुरंगा हे पांडुरंगा का म्हणतात? तर हे बघा, एक सरळ साधं उदाहरण आहे बघा. चिंता ही माणसाला कशी पाडते? पांढरी पाडत असते बघा. चिंता माणसाला कशी पाडते? पांढरी पाडते. नक्की ना? मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो बघा. चिंता काय पडते माणसाला? पांढरी पाडते. एक आळंदी पंढरपूरला अध्ययन करणारे जे महाराज लोक असतात की नाही, विद्यार्थी, त्यांचं ज्यावेळेस लग्न होते बघा, लग्न, त्यांचं लग्न झाल्यानंतर पहिली गोष्ट त्यांची लग्न करण्याची वृत्ती नसते. कारण की आळंदीत माऊलींच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं त्यांची ती वृत्ती नसते. परंतु
त्यांची वृत्ती नसल्या कारण नसती, परंतु घरच्या आग्रह करतात, आई वडील मावशी काका, तरी पण तो विद्यार्थी ते महाराज ऐकत नाही. मग ते त्यांना उदाहरण द्यायला सुरू करतात त्या महाराजला, की हे बघ भाऊ, हे बघ बाबू, पैठणचे नाथ महाराज त्यांनी लग्न केलं की नाही? पैठणच्या नाथ महाराजांनी लग्न केलं. पंढरपूरचे नाथ महाराज त्यांनी लग्न केलं की नाही? अजून देहूचे तुकाराम महाराज त्यांनी लग्न केलं की नाही? अशा या जाळ्यात अडकून अडकून बोलून बोलून त्या विद्यार्थ्याला ते काय करतात, ते लग्न करण्याला भाग पाडतात. आणि ज्या मावशी काक्यांनी त्या लग्न करण्याला भाग पाडलं होत्या महाराजला, तेच मग परत 2-3 वर्षांनी आल्यानंतर त्या व्यक्तीला 2-3 पोरं, शेंबडे बेंबडे 2-3 पोरं, 2-3 बायका, हा बायका 2-3 नसतात ना, हा एक बायको, म्हणजे असा त्याचा संसार. आणि ते पोरं शेंबडे बेंबडे पोरं बघितले की मग ते काय म्हणतात, पाय व माय कसा पांढरा फटक पडला. म्हणजे चिंता ही माणसाला कशी पाडते, पांढरी पाडते. म्हणून अहो तुम्ही सरळ सरळ विचार करा हो, अख्ख्या या आपल्या जगाची चिंता, सगळ्या भक्ताची चिंता कोण करते? पांडुरंग परमात्मा करतो. मग तुम्ही सरळ सांगा, आता एवढ्या आपल्या भक्ताची चिंता जर पांडुरंग परमात्मा करते, तर तो पांढरा नाही पडणार? विठाल विठाल अशी चिंता माणसाला पांढरी पडते. तुम्ही म्हणता मग चिंता जर माणसाला पांढरी पडते, तर पांडुरंग परमात्म्याने आतापर्यंत आपल्या सगळ्या भक्तांच्या चिंता कोणावर घेत असतो? तो परमात्मा स्वतःवर उडून घेत असतो. विठाल विठाल म्हणून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून पांडुरंग म्हणजे काय? पांढऱ्या रंगाचा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, चिंता ही माणसाला पांढरी पाडते, म्हणून पांडुरंग हे विशेषण वापरलं. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देव म्हणतात तुकोबराय, देव म्हणतात जगद्गुरु तुकोबराय, काहीतरी मागावं तुम्ही आतापर्यंत आमच्याकडे काहीच मागितलं नाही, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तर तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बस पुरे पुरे, आम्हाला आता काहीच नको. पुरे पुरे आता, पुरे 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 आता, 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 नको तुझियाची सत्ता, नको तुझी यादी, तुझी यादी सत्ता, नको तुझियाची सत्ता, नको तुझी यादी, तुझी यादी सत्ता. इथे करिगा पांडुरंगा, इथे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय
विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाय हा 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 जय विठोबा रखुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय हे विठोबार कुमाय जय विठोबार कुमाय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबा 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 ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध पुरेपुरे आता नको दुजियाची सत्ता पुरेपुरे आता नको दुजियाची सत्ता सत्ता म्हणजे काय हो तीन प्रकारच्या सत्ता आहे बघा एक पारमार्थिक सत्ता प्रातिभासिक सत्ता आणि व्यवहारिक सत्ता परंतु ह्या सत्ता नाही इथं कोणची सत्ता घ्यायची पुरेपुरे आता नको दुजियाची सत्ता म्हणजे आतापर्यंत माझ्यावर कामानी क्रोध लोभ मद मत्सर अविद्या यांनी सर्वांनी माझ्यावर आतापर्यंत सत्ता केली मग त्या सर्वांचा त्यांची जी सत्ता आहे माझ्यावर त्यांची सत्ता माझ्यावर होऊ देऊ नको मग त्यासाठी काय कर माझ्याजवळ जे लटका आहे जे खोटा आहे ते सगळं फिरून टाक मग त्याने काय होईल हो त्याने काय होईल तर मी काय होईल या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होईल लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटके ते बेड़ा लटके ते बेड़ा लटके ते बेड़ा लटके लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटके ते बेड़ा लटके ते बेड़ा लटके ते बेड़ा लटके ते बेड़ा कामने जाय पीडा तुका मने जाय पीडा ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा तुका मने जाय पेड़ा तुका मने जाय पेड़ा ऐसे
पिढ्या तुका म्हणे जाळे पिढ्या. तुकोबरा म्हणता माझ्याजवळ जे लटका आहे ते सगळं काय करून टाका, फेडून टाका. आणि मग त्याने काय होईल, फेडल्यानंतर त्याने माझी काय होईल, संपूर्ण पिढा जाईल. हे बघा, लटका आहे, लटका म्हणजे काय, खोटं. जे लटका आहे त्यांनी काय होईल, मग लटका जर फेडून टाकलं त्यांनी काय होईल, आमच्या जवळची सगळी पिढा जाईल. परंतु आपल्याजवळ जे लटका आहे ते फेडलं, त्याच्यानंतर जर समजा आपण कोणावर अन्याय करत असलो, कोणावर अत्याचार करत असलो, तर मग ते काही कामाचं नाही. शास्त्रकार सांगतात पहा, अन्यायोपार्जितं धनं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्तेचे एकादशे वर्षे समूलं तद्विनश्यति. अन्यायोपार्जितं धनं म्हणजे अन्यायाने जर उपार्जित, अन्यायाने जर धन कमवलं तर ते फक्त 10 वर्षापर्यंत सुख देते. आणि 11वं वर्ष सुरू झालं की ती आपल्यापासून जायला सुरू होते. त्याच्यामुळे मग आपण संपत्ती कमावताना कशी कमवली पाहिजे, नियमानच कमवली पाहिजे. तुकोबरा म्हणतात मग अशी बुद्धी आम्हाला सुसून देऊ नको, चांगली चांगली बुद्धी सुसून दे. आणि माझ्याजवळ जे लटका आहे, जे खोटं आहे ते काय करून टाक, फेडून टाक. यदत्र असंष्टम किंचित तत्सर्वं मे गुरोर्नहि, यदत्र संष्टम किंचित तत्सर्वं मे गुरोर्मेनः. बोलण्याच्या ओघामधून, माझ्या वाणीमधून जर एखादा अपशब्द निघाला असेल, कोणाच्या हृदयाला टोचला असेल, तर तो मी सर्वांचा क्षमस्व आहे. आणि झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित करतो. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री गुरुदेव शंभो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. तू पत्नीचा त्याग केलाय, पत्नीचा त्याग केल्यामुळे पत्नीचा त्याग करतो